अजय, तिथली तयारी नेमकी कशी झालेली आहे? मुंबईकरांसाठी आज आनंदाचा दिवस आहे. आकांक्षा, जसं तू म्हटलीस, मुंबईकरांसाठी आज आनंदाचा दिवस आहे. 2 महत्त्वाच्या मार्गिका ज्या आहेत त्या सुरू केल्या जाणार आहेत. उद्यापासून त्या धावतील. आज त्याचा शुभारंभ जो आहे तो होईल आणि त्याच ठिकाणाहून मी डायमंड गार्डनच्या या मेट्रो स्थानकावरून आढावा घेते. आपण जर पाहिलं तर संपूर्ण मेट्रो स्थानकाला जे ते हार फुलं घालून जे ते सजावट जी करण्यात आलेली आहे. खरं तर हे देशभक्त NG आचार्य उद्यान डायमंड गार्डन म्हणून हे मेट्रो स्थानक जे ते ओळखलं जाणार आहे. मेट्रो 2B या मार्गिकेचा पहिला टप्पा जो आहे तो आजपासून सुरू केला जाणार आहे. इथून डायमंड गार्डन पासून ते मंडालेपर्यंतचा हा प्रवास असणार आहे. खरं तर या ठिकाणाची राहणारी जी पूर्व उपनगरातली जी मुंबईकर आहेत त्यांना खरं तर हा ॲक्सेसिबिलिटी असणार आहे, कारण की मंडाले ते चेंबूरपर्यंत ज्यावेळी अनेक वेळा जे ते पूर्व द्रुतगती मार्गावर जे ती वाहतूक कोंडी असते त्याच्यातून त्यांची सुटका होणार आहे. आणि विशेष बाब म्हणजे की ही येल्लो लाईन म्हणजे मेट्रो 2B थेट जे ती अंधेरीपर्यंत तुम्हाला ह्यातून प्रवास करता येणार. आणि त्याच पार्श्वभूमीवर अत्याधुनिक पद्धतीने यंदा जे आहे ते मेट्रोची स्थानक जे ते तयार केलेले आपल्याला पाहायला मिळतात. जसे ॲक्वा लाईनला डबल डोअर सिस्टम जी आहे ती बसवण्यात आली होती, तशीच सिस्टम जी आहे ती आता या 2B म्हणजे नव्याने सुरू होणाऱ्या मेट्रो स्थानकांना बसवण्यात आलेली. त्यामुळे आधी एक दरवाजा आहे जो तो फलाटावरचा दरवाजा उघडला जाणार आणि त्याच्यानंतर मग मेट्रोचे दरवाजे ते उघडले जाणार. आणि त्या अनुषंगाने ही संपूर्ण नव्यानं हे स्थानक अत्याधुनिक पद्धतीने बनवलेलं आपल्याला पाहायला मिळते. इथून जो तो प्रवास सुरू होईल डायमंड गार्डन पासून पुढे शिवाजी चौक, शिवाजी महाराज चौक म्हणजेच देवनार ह्या ठिकाणी जाईल आणि तिथून असे 3 स्थानक करून मानपूर आणि मग महाराष्ट्र नगर मंडले असा हा संपूर्ण प्रवास 5.58 त्यामुळे ही मार्गिका आता प्रवाशांच्या सेवेमध्ये रुजू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा म्हणावा लागेल. धन्यवाद अजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.